सर सॉरी फॉर द इंटरप्शन एव्हरीवन. इथे धावांचा पाठलाग सुरू झाला आहे. आपण पाहतो की प्रवीण भोईर म्हणजे पांड्या आहे बॉलिंग मार्कवरती. आमच्या सोबतीला स्वप्नील पोटे चांगली स्कोरिंग करत आहेत दोन्ही बाजूनी, मॅन्युअल आणि डिझेल स्कोरिंगसुद्धा. आणि 10 क्रिक लाईव्हचं काय, जितकं सांगाल तितकं कमी. कुणालजी म्हात्रे अँड कंपनी. थोडा पण कॉमेंट्री बॉक्सला दिलगिरी व्यक्त करूया, बिकॉज मंचावरती काही सन्मान आपण करणार आहोत ज्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य आमच्या बिग धमाका कोरावळेकर चषकाला केलेला आहे, ज्यांच्या वतीनं आम्हाला फ्रूट मॅन ऑफ द मॅचसाठी इथे पुरस्कृत झालेले आहेत. आदरणीय सागरजी शिंगोळे यांना विनंती असेल की आपण मंचावरती या सन्मान चिन्ह या स्पर्धेचं मोमेंटो आपण स्वीकारायचा आहे. कारवे सर थोडी दिलगिरी व्यक्त करेन, कारण मंचावरती आपले पाहुणे आहेत आणि आपुलकी बांधिलकी जपणारी स्पर्धा आहे. पिंकिश धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण तो मोमेंटो देतोय. कायमस्वरूपी आठवणीत राहावा असा सुंदर मोमेंटो आपण पाहत आहोत. त्यानंतर आदरणीय जितू धुमाळ साहेबांना विनंती असेल की आपण देखील यायचं आहे. आदरणीय जितूजी धुमाळ साहेबांना विनंती, ज्यांनी आम्हाला कोल्ड ड्रिंक 2.25 लिटर्स प्रत्येक मॅन ऑफ द मॅच सामन्यावेळेसाठी 2.25 लिटर कोल्ड ड्रिंक आहे शीतपेय, ज्याने आम्हाला ते पुरस्कृत केलं आहे. जितू दादा धुमाळ यांचा आपण सन्मान करूयात. मॅच एका बाजूला सुरू आहे आणि दोन्ही अँगलवरून तुम्हाला ही स्पर्धा दाखवली जात आहे. खरं तर संदीप आमचे टेक्निशियन एक्सपर्ट 10 क्रिक क्लासची संपूर्ण टीम, प्रचंड चांगलं कार्य त्यांचं सुरू आहे. आदरणीय दीपक दादा धुमाळ ज्यांनी आम्हाला टी शर्ट्स बऱ्याच संघांसाठी ते पुरस्कृत करून दिलेले आहेत, त्यांना विनंती असेल की आपण या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण तिकडे सन्मान करतोय दादांचा. सर्व खरं सर दाशू दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आणि ऑन गोईंग मॅच सुरू आहे, मॅच कॉमेंट्री इम्पॉर्टंट आहे. कारवे सर, इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. येस, धन्यवाद. धावसंख्या 7 पाहतो आपण, 0 बाद. पाहुण्यांचा स्वागत सन्मान इथे सुद्धा आपण करतोय. अतिथी देवो भव हा लॉफ्ट केला चेंडू पाहिला आपण, अगदी गॅप मिळाले तिथे. काहू कोणा आणि वाईडीस मिड विकेटला कुठेही फिल्डर नाही आहे. चांगलं इथे मिडिंग ऑफ द बॅट बघितला आपण. आणि पांड्याच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमण आता पाहतो आपण. एक षटकार आला, एक वाईड आलाय, 2 डॉट, एक चौकार, असा लेखाजोखा पाहतो आपण. 7 चेंडू पडलेत या षटकामध्ये, अजून 6 पडलेत, माफ करा 7वा टाकावा लागेल त्याचं, कारण की वाईड इथे चेंडू पडलाय. धावसंख्या 4 फुल असताना पाहतोय आपण 11 वरती 0 बाद. तर या मंचावरती आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत. शेवटचा सन्मान असेल. उद्योजक आदरणीय रघुनाथजी धुमाळ साहेबांना विनंती असेल की आपण देखील या आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण आदरणीय उद्योजक कोरावळे रघुनाथजी धुमाळ साहेबांचा आपण आपल्या मंचावरती सन्मान पार पाडत आहोत. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा कोरावळेकर चषकाच्या वतीनं मनापासून आभार. बिग धमाका, दमदार स्पर्धा आणि दमदार आवाज या आपल्या परिसरातील लोकप्रिय आणि नामवंत समालोचक पुन्हा एकदा आपल्या सेवेत हजर. मनोजी कारवे सर, इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर पहिली ओव्हर समाप्त झाली मित्रांनो. धावसंख्या 12 पाहतोय आपण, 0 बाद. रघुनाथ खेळतोय, धनाजी खेळतोय. धनाजीची धावसंख्या 11 आहे आणि रघुनाथने अजून खातं उघडले नाही आपण पाहत आहे. नवीन गोलंदाज सागर राणे सज्ज झालाय. सागर राणेने मागच्या आदर्श चषकामध्ये अगदी चांगलं परफॉर्मन्स दिलं होतं. धानिवली या ठिकाणी तो सागर राणे. तगडा संघ आहे आणि ह्या परिसरातील सुद्धा कोरावळे संघ तितकाच बलाढ्य आपण पाहतोय. आणि दोन्ही संघांची जेव्हा झुंज होत असते तेव्हा अगदी वेगळा आनंद मिळत असतो प्रेक्षकांना. परंतु आतापर्यंत शांततेने हा सामना सुरू आहे.
त्याचं कारण की ही वादळापूरची शांतता आहे. कधी पण शांतता भंग होऊ शकते या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. रघुनाथ धनाजीची ती कॅपॅसिटी सुद्धा आहे. सागर राणे जास्त वेळ घेऊ नका प्लीज. धानुरी टीम इतका वेळ घेऊ नका प्रत्येक षटकाच्या गॅपमध्ये. तर स्ट्राईकला धनाजी, गोलंदाजी मार्क होती सागर राणे, षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ, पहिला चेंडू मार्गस्थ. शॉट ऑफ लाईन आणि चेंडू खाली राहिला, क्लीन बॉल केले. बॅट्समन धनाजी बाद, क्लीन बॉल. सरप्राईज झाला त्याचं कारण की त्यांनी जो गार्ड घेतलेला तो अगदी खराब होता. जेव्हा तुम्ही बॅटिंगला उतरता तेव्हा तुम्ही पंचांकडून गार्ड घेतला पाहिजे. मिडलला उभं राहायचं की तुम्हाला लेग स्टिकला की ऑफ स्टिकला. आणि तिन्ही स्टंप दिसत असताना सागर राणेने पाहिलं ते आणि बरोबर तिथे अगदी भन्नाट वेगाने चेंडू तो रिलीज केला होता. चेंडूला खाली सुद्धा ठेवलं होतं. त्रिफळाचित केलं धनाजीला, ज्याने अगदी ह्या इनिंगमध्ये 11 धावा उभ्या केल्या आपल्या संघासाठी आणि त्याची महत्त्वाची विकेट इथे बाद केली आहे. खेळाडू कक्षाच्या आजूबाजूला कोणी पण प्रेक्षकांनी बसायचं नाही प्लीज. आणि बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पण कोणी उभं राहू नका, विनंती आहे आपणास. खेळाडूंना इथे डिस्टर्ब होते जे ग्राउंड फिल्डिंग करतात. इथे मात्र लॉफ्ट करायचा चेंडू जातोय, काहीसा कडेला मिडल झाला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे, वेगाने 2 धावा पूर्ण करतायत. हो, व्हेरी गुड, व्हेरी गुड थ्रो. आणि तिथे फलंदाजाने मोठा धोका स्वीकारला आणि पाहिला पण की पंचांनी बहुतेक बोट आकाशामध्ये केलंय. एक धाव कंप्लीट, एक धक्का अजून लागतोय रनआउटच्या रूपामध्ये. पंचांना विनंती की आपल्याकडे आम्हाला जरा जास्त वेळ तुम्ही हातवारे ठेवा आऊट झाल्यानंतर प्लीज. तुम्ही आऊट जेव्हा देता तेव्हा तुम्ही आमच्याकडे जरा बघितलं तर चालेल सर. किस्मतराव सर. येस, 13 धावसंख्या असताना 2 गडी बाद, अगदी धक्के पे धक्का. धोनीची बॉलिंग लाईनअप सुद्धा स्ट्रॉंग आहे. आणि परंतु तुम्हाला चांगल्या संघाविरुद्ध खेळताना मित्रांनो कधी पण तुम्हाला सुद्धा तुमची मानसिकता स्ट्रॉंग बनवणं गरजेचं असते. तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे खेळण्यासाठी, तर तुम्ही प्रबळ दावेदार म्हणून या जगाला तुमचं नाव दाखवू शकता. त्यासाठी तुमचं स्टान्स, तुमची प्रॅक्टिस फार महत्त्वाची. इथे टर्न केला चेंडू नो लुक शॉट होता, तिथे वेगाने जातोय, लॉंग लेगला फिल्डर वेगाने आला, तितक्याच वेगाने आता मात्र सक्सेसफुली 2 धावा पूर्ण केल्या या जोडगोळीने. हिरामण आलाय रघुनाथच्या सोबतीला, हिरामणने 2 धावा इथे पूर्ण केल्या. धनाजी बाद, योगेश बाद, योगेश धुमाळ बाद झाला. योगेशने 1 धाव पूर्ण केली. आणि तो धावसंख्या पाहतोय आपण सिद्धिविनायक कोरावले संघाची 2 गडी बाद 15. सन्माननीय मलिक सर आमच्यावर रजा घेत असताना धन्यवाद सर, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे आम्ही आभार व्यक्त करतोय. चेंडूला खाली ठेवलंय, काय क्षमता आहे सागर राणेची. अंडरआर्म फेकी, सेकंड चान्स मिळाली, लगेच संधीचं सोनं केलं. बॅट्समन जसा गेलाय त्याच पावलांनी परततोय बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 3 लागत असताना कोरावले टीमला. आणि वेगाने मंगेश भोईर तिथे पोहोचलाय, पण तितक्याच वेगाने चेंडू निसटला त्याच्या हातातून. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलंय. या ठिकाणी धावा वाढवाव्या लागतील, धावा जोडाव्या लागतील. तुमचा स्वतःचं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवरती तुम्ही स्वतःने इथे अगदी सॅटिस्फाईड स्कोर निर्माण करणं फार गरजेचं आहे. आणि तो तुमच्यावरती प्रेशर सुद्धा आहे. तुमची प्रतिष्ठा इथे जपासावी लागेल. धावसंख्या 17 पाहतो आपण. 3 गडी बाद टीम सिद्धिविनायक कोरावले.
यावेळेला हा पॉप बॉल उडवला चेंडू, तिथे फिल्डर आहे, हो त्याच्या डोक्यातून जात असताना जबरदस्त प्रहार, षटकार. हिरामनकडे जो आपल्या संघाचा हिरा आहे, ज्याने षटकार मारला आणि अशा उंचावल्या गेल्यात, त्याचं कारण की 23 धावसंख्या येते, 3 गडी बाद 2 षटकाची समाप्ती. नेक्स्ट मॅच साठी मी आवाज देऊ इच्छितो की आपण इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस करून घ्यायचा आहे. शिवप्रेमी शिरगाव विरुद्ध संकल्प प्रतिष्ठान खाटेकर. एक आपण सन्मान घेतोय, सन्माननीय हरेशजी नरेश धुमाळ उद्योजक आपल्यामध्ये आहेत, त्यांचा आपण इथेशी सन्मान घेऊया आपल्या मंडळाच्या वतीने आपल्या व्यासपीठावर. दुसऱ्या बाजूला खेळ सुरू राहील. षटक क्रमांक 30 सुरू केलंय गोलंदाज मंगेश भोईर. राऊंड विकेट चेंडू खाली ठेवतोय, मस्त अँगल प्राप्त केलं, क्रीजचा वापर केला रिलीज करताना. क्रीजचा वापर सुद्धा करता आला पाहिजे. क्लोज टू द स्टंप ॲट द कॉर्नर, ही तुम्हाला पूर्ण जागा असते त्या क्रीजची. अगदी स्टंपच्या कॉर्नरकडून पण रिलीज करू शकता आणि कोपऱ्याहून सुद्धा रिलीज करू शकता. त्यावेळेला तुम्हाला इथे अँगल प्राप्त होतो. असतो अँगल प्राप्त केला, पहिल्या चेंडूमध्ये बाहेर ठेवलं होतं चेंडूला मंगेशने, अगदी रडारमध्ये नाही दिलं, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की आपल्याला जर स्लॉटमध्ये चेंडू दिले तर कोरोळेचे बॅट्समन इथे मोठे फटके मारू शकतील. जसं आता हिरामानी चालूला हल्ला, त्याला अगदी रडारमध्ये मिळाला. हा फॉली त्याला भिरकावून दिलं होतं मिड विकेटच्या वरून. मंगेश पुन्हा एकदा इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक आहे. समोर वेगान तिथे कॅप्टन धावतोय, झेल टिपला गेलाय आणि फलंदाज झेलच्या रूपामध्ये बाद होतोय. धक्का क्रमांक 4 लागतोय सिद्धिविनायक कोराळे टीमला. इथे मंगेशने पहिला चेंडूमध्ये अगदी डिस्टर्ब केलं होतं, फ्रस्ट्रेशनमध्ये इथे फटका सजवला आणि पुढचा चेंडू अगदी पुढ्यात दिला. त्यामध्ये चेंज ऑफ पेस होतं, काहीसं गतीमध्ये परिवर्तन होतं मित्रांनी, आणि त्याच कारणाने मिस्टामिक स्ट्रोक झाला आणि बघितलं आपण सुंदर झेल टिपला अगदी लॉंगॉनच्या फिल्डरने पुढे जाऊन सरसावून. धावसंख्या 23 असताना 4 धक्के लागलेत. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये आकाश हिरामनच्या सोबतीला, परंतु हिरामनला जास्त स्ट्राईक का दिली जात नाहीये हाही प्रश्न आहे. हनुमान, माफ करा, हिरामन नाहीये हनुमान आहे. बराच वेळ माझं हिरामनच झालं. आता मला कोणतं सांगितलं की सर हनुमान बोला सर. एस डी हाय डेफिनेशन. ओ हो हो, इथे चेंडू अर्ध लेग होता. विकेट किपर तर तिथे बीट झालाय. पंच पाहतेत आमच्याकडे. येस सर, हेमंत शेट्टी बाईचा इशारा करतायत, पण तो तिथे वाईड नाही. याचा अर्थ बॅट कट होते की पायाला लागलेला आहे, आपल्याला प्रश्न आहे. मे बी तिथे बॅट कट पायाला लागला असू शकतो आणि त्या वाईट होऊ शकला असता. इथे धावसंख्या 1ने फुलते. 24 वरती 4 गडी बाद. सन्माननीय भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेबांचा जन्मदिवस 24 एप्रिल 1973 आणि त्यांचा आपण एक स्टँड सुद्धा पाहतोय, त्यांचा अभिमान, त्यांना बहुमान. इथे मोठा फटका पुन्हा एकदा. कॅप्टन पाहतच राहिला प्रेक्षकांप्रमाणे. चेंडू जाते स्टेजच्या दिशेने. मान्यवर सलामी, षटकार. 200 रुपयाचं पारितोषिक लगेचच मिळते या षटकारासाठी. प्राइस फॉर द SD फ्रॉम तुळशीदास धुमाळ. या धमाळ षटकासाठी मस्त बॅटिंग करतोय, त्याला सूर सापडलाय. 2 षटकार त्याचे लागोपाठचे झालेत. जो त्याने आधी मारला आता त्याला स्ट्राईक दिली आहे आणि त्या ठिकाणी अगदी पूर्णपणे त्या संधीचं सोनं केलं. धावसंख्या पोहोचवली 30 वरती 4 गडी बाद. मस्त मॅच बनू पाहते. धावसंख्या सुद्धा पुढे गेली आहे. लागोपाठचे 3 षटकार जर मारले तर बक्षीस वाढवलं जाईल. ड्राईव्ह केलाय, फुल टॉस होता, सरळ बॅटी डाव. लॉंग ऑफला तिथे फिल्डर आहे, कव्हर करतोय, फेकी करतोय. रॉकेट फेकी, एकच धाव येते. इथे स्वतःच्या पायांना ब्रेक लगावलाय हनुमान आणि आकाशने. हनुमान चांगली इनिंग खेळतोय. आतापर्यंत हनुमानने 17 धावांची इनिंग साकार केली आहे. 1100चं पारितोषिक लगावलंय. येस, लागोपाठचे 3 षटकार जर मारले तर तब्बल 1100 कॅश प्राइस फ्रॉम तुळशीदास धुमाळ HD साठी. मात्र ते आकाश थोडासा चाच पडतोय.
उचली गिराला चेंडूला काहीसं छेडण्याचा प्रयत्न केला, तिथे बाहेर ठेवला मंगेशने. बरेचसे चेंडू बाहेर टाकले, काही चेंडू जे त्यांनी लेग स्टिक टाकले त्याच्यावरती धावा आले, आपण बघितलं. समोर टाकले त्याच्यावरती सुद्धा एक गडी बाद केला. छान पद्धतीने षटक हाताळलं मंगेश भोरणे. आणि इथे संघाची धावसंख्या आपण पाहतोय मित्रांनो, 3 षटकाची समाप्ती, 4 गडी बाद 31 धावा. SD ला अजून बक्षीस येते. मिलिंद गोंधळे यांच्याकडून जर लागोपाठचे 3 षटकार मारले तर 555 रुपये कॅश प्राईज आणि 1100 रुपये तुषार धुमाळ साहेबांकडून ही बक्षिसं मिळतात मित्रांनो. तुम्हाला केवळ देण्यासाठी नव्हे तर तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी, तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी. ते तुमच्या मनात घेता आलं पाहिजे तुम्हाला की बक्षिसं का लगावत आहेत समोरचे तुमचे लाडके, तुमचे पाठीराखे. त्याचं कारण की तुम्ही चांगला खेळ दाखवावा. त्यांना सुद्धा तुमच्याकडून अपेक्षा असते की तुम्ही चांगला परफॉर्मन्स केलं पाहिजे, म्हणून एक बक्षीस रूपी एक निमित्त असतं तुमचा खेळ सुधारण्यासाठी. तसं काय होईल का बघायचं. शेवटचं षटक मार्गस्थ करतोय गोलंदाज इथे साईनाथ भोईर. ओम साई आमचे अन्नदाते ते आदर्श चषकाचे. हो, इथे चेंडू डाव्या एसटीच्या वरून जातो, डोक्यावरती साईंचे हात. खरोखर साईंना तिथे एसटी दिसत असते, तिने पण असं वाटलं, कारण त्याला कॉन्फिडन्स होता की मी रिलीज करताना दांडी तिथे उखडेन, परंतु नाही. चेंडूने थोडासा टेक ऑफ घेतला. विकेट किपर गिरीशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. धावसंख्या स्थिर आहे. सिद्धिविनायक कोरावलेचे 4 गडी बाद 31. साईचा पुढचा चेंडू हा ड्राईव्ह केला, फुल टॉस एक्स्ट्रा कवच्या जवळ चेंडू जात असताना डीप एक्स्ट्रा झोनकडे वेगळा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार होतोय. प्रेक्षणीय चौकार. चेंडू इथे बॅकअप हँडचा वापर करून टॉस करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी सोडला होता बोटांचा वापर करून इथे साईने, परंतु तो अगदी फुल टॉस घेतला आणि सुंदर तिथे थ्रू द कव्हर्स ड्राईव्ह बघितला बॅट्समन हनुमानच्या बॅटमधून. धावसंख्या हनुमानची 21, संघाची 35. षटकांसाठी बक्षीस आले, पण तो षटका दिसत नाही. तिथे हवे चेंडू दिसतोय आणि हाताच्या कवेमध्ये पडून खाली पडलाय. झेल सोडलाय तिथे हनुमानचा. फार मोठं नुकसान तुम्हाला मोजावं लागेल. अगदी विस्फोटक फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारची संधी दिली तर नक्कीच तुमच्याकडून तो संधी हिसकावून घेईल. इतका कॅपेबल प्लेअर आहे HD मिस्टर हनुमान, जो खेळतोय 23 वरती. संघाची धावसंख्या 37, 4 गडी बाद. सिद्धिविनायक स्पोर्ट्स कोरावले संघ बॅटिंग करतोय मित्रांनो. विरुद्ध आदर्श धानिवली. मोठी मॅच. पुढच्या सामन्यासाठी मी आवाज देतोय शिवप्रेमी शिरगाव आणि खाटेकर, आपण टॉस बॉक्समध्ये या. कॅप्टन्स फुल टॉस तिथे हॅमट केलंय आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर चेंडू करून एका टप्प्याने 70 उंच उडी घेऊन जातोय 4 धावांसाठी. येतात ते सुद्धा पाहत आहेत सामने. आणि तुषार धुमाळ साहेबांनी सुद्धा बक्षीस लगावले. या 2 चेंडूमध्ये एखादा षटकार जरी मारला तरी सुद्धा 500 कॅश प्राईज. चला साईजी 5वा चेंडू मार्गस्थ करा. धावसंख्या 37, 41. हो, स्लोअर फुल टॉस अगदी वाईट टाकला होता तिथे, अगदी बॅट पुढे करून चेंडूला फॉलो करून ड्राईव्ह केला. वेगाने लॉगर येतोय तिथे कॅप्टन फेकी करे, पण तितक्याच वेगाने मथुरच्या आणि सर्जाच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या हनुमान आणि आकाशा जोडीने. मस्त पार्टनरशिप सजवली आहे. खूप छान इथे आता फायटिंग स्कोर निर्माण केलं मित्रांनो, कारण मानसिक दबाव टाकण्यासाठी सायकोलॉजिकल फिगर फार महत्त्वाची असते आणि ती सायकोलॉजिकल फिगर आली आहे. 40च्या पार धावसंख्या 43 वरती आपण पाहतोय. फायटिंग स्कोर झालाय. मस्त फाईट दिली इथे हनुमानने. एका बाजूला त्यांनी पूर्णपणे किल्ला लढवला आपल्या संघासाठी, लढवय्या म्हणून त्यांनी सिद्ध केलं आपल्या संघासाठी. जरी आधीचे विकेट पडले म्हणून काय झालं, माझ्यामध्ये क्षमता आहे ती मी दाखवेन, मी त्याचा प्रबळ दावेदार आहे. त्या क्षमतेचा त्यांनी पुरेपूर वापर केला आणि सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागल्यात हनुमानकडे. SD स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा लास्ट बॉल. हो, बाहेर टाकला, बाहेर बोलवला. साईची हुशारी कामी आली, बरोबर तिथे सफल न होताना पाहिलं आणि या डॉट चेंडूने हा षटक समाप्त केला. सर्व षटकांची समाप्ती मित्रांनो. धावसंख्या उभी केली सिद्धिविनायक कोरावले संघाने 43 आणि 44 धावांचं लक्ष सेट केले जिंकण्यासाठी आदर्श 11 धानिवली संघापुढे. 24 चेंडूमध्ये 44 धावांची गरज. आपण जाऊया टॉसकडे.
कॅप्टन्स तुम्ही टॉससाठी या. टॉस का बॉसमध्ये या. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव म्हणजे सचिन चोरगे आणि टीम सुपला या टॉससाठी पटकन. अतिशय मोठा सुद्धा पुढचा मुकाबला असेल मित्रांनो, पण तो तत्पूर्वी हा मुकाबला सुद्धा चांगला संघर्षमय असेल, चांगली झुंज असेल. पुढच्या इनिंगमध्ये ती तुम्हाला मजा पाहायला मिळेल, कारण हा पहिला इनिंग होता, पहिली इनिंग होती आणि 44चा पाठलाग जेव्हा सुरू धानिवली करेल त्यावेळेला करोळ्याच्या नजरा यजमान संघावरती पूर्णपणे असतील, कारण त्यांना आपली प्रतिष्ठा झोपावी लागेल या आपल्या स्वतःच्या ग्राउंडवरती. तसा ते प्रयत्न करतील का बघायचं आपल्याला, करावाच लागेल प्रयत्न थोडक्यात. त्याचं कारण की कोणाला पण असं आवडत नसतं की आपल्या ग्राउंडवरती कोणी आपल्याला येऊन हरवून जावं, हे प्रत्येकाला वाटत असतं. आणि ते जर तुमच्या मनाला वाटत असेल तर नक्की जिंकण्याचा प्रयत्न करतील सिद्धिविनायक कोरावले टीम आपल्या येणाऱ्या ह्या इनिंगमध्ये. आणि आपण आता टॉसकडे वळणार आहोत. नवीन सामन्याचा टॉस. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर विरुद्ध शिवप्रेमी शिरगाव. बहुतेक दोन्ही पण कॅप्टन आलेले दिसत नाहीयेत, असं करू नका प्लीज. आणि जर मॅच संपेपर्यंत तुम्ही आला नाहीत तर 3 धावांची पेनल्टी असते. 3 धावांचीच ना, 3 धावांची पेनल्टी असेल न आलेला संघास. आणि 3 धावानंतर अजून त्याच्यामध्ये पेनल्टीमध्ये चेंडूच्या रूपामध्ये वाढ होईल, ही मोठी फाईन असेल तुम्हाला. आणि एक एक चेंडू आणि एक एक धाव फार महत्त्वाचे असते, हे तुम्हाला सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर चला फिल्डिंग सजवली जाणार आहे. धावाचा पाठलाग इथे कसा होईल, डिफेंड केलं जाईल की पाठलाग केलं जाईल, आपल्याला ऐकवता येईल. आपले एक उत्कृष्ट समालोचक प्रथमेश ठाकूर सर असतील कमिटीमध्ये, कमिटी बॉक्समध्ये आपल्याला जोडले जातील. वेलकम सर. तर आपण टॉस करणार आहोत शिरगाव आणि त्यांना फाईट करेल संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या दोन टीममध्ये. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो या टॉस बॉक्समध्ये. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर आणि त्यांना फाईट करेल शिरगाव. तर चला संकल्प प्रतिष्ठान खाटेकर टीमचे कॅप्टन आपल्याला लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी तिसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. कोरावळे गावाची अभिमानाची सन्मानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन 10 क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट करत असताना पाहायला मिळते. घरबसल्या देखील या स्पर्धेचा जे प्रेक्षक आनंद घेत आहेत त्यांचं देखील आपण करूयात वेलकम, सहर्ष स्वागत असेल. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या टीमला शेवटचा अंतिम कॉल असेल. आपल्याला लवकरात लवकर या ठिकाणी यायचं टॉस बॉक्समध्ये. शिरगाव या टीमचे कॅप्टन येथे उपस्थित आहेत. तर 1 ओव्हर संपण्याच्या नंतर जर तुम्ही इथे येत आहे तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी देखील आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येईल, याची देखील नोंद घ्या. अतिशय शिस्तबद्ध ही स्पर्धा आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच सर्व लाडक्या खेळाडूंचं आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. येस अंपायर, थँक्यू सो मच विशाल पाटील, थँक्यू सो मच मनोजी कारवे सर. दोन्ही
समालोचकांचा मनापासून आभार. मॅचला होते सुरुवात. लेट्स वे गेम ऑनचा इशारा अंपायरचा. पहिलाच बॉल स्विंग केलाय, ऑन साईडला पाठवलाय, पॅरलल हिट स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडू थेट सीमा पलीकडे. पंचांचा अधिकृत इशारा चेक केला जात आहे. 4 की 6. 6 धावा आहेत. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. पंचाचा कोणता इशारा आला नाहीये. चेक. तर या ठिकाणी आपण टॉस करतोय तिसऱ्या मॅचचा. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर आणि त्यांना फाईट करेल शिरगाव. सामना आपल्याला पाहायला मिळतोय आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि सिद्धिविनायक कोरावळे. आणि धानिवली म्हटलं तर नो डाऊट धानिवलीकर अगदी ग्रामस्थ धानिवली यांच्या वतीनं दमदार स्पर्धा आपण पाहतो. आदर्श ट्रॉफी आमचे बालचंद्र मामा भोईर धानिवली यांच्याकडून भरपूर सारा शुभेच्छा धानिवली संघाला येतात. आणि आमचे अजित राणे देखील ही मॅच एन्जॉय करतात. अजित दादा आपलं देखील स्वागत आहे. धानिवली संघाला बालचंद्र भोईर धानिवली आणि अजित राणे धानिवली यांच्या वतीनं खूप सारा शुभेच्छा आहेत. 1 ओव्हर नंतर आपण टॉस करूया. लक्षात ठेवा 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 6. टार्गेट 44 आहे. 11ची सरासरी तुम्हाला मेंटेन ठेवायची आहे प्रति षटकामागे. प्रत्येक गोष्टीची माहिती आम्हाला स्कोरर आमचे स्वप्नील पोटे देतात. ओ रिवर्सचं अस्त्र बाहेर काढलंय. परफेक्ट मिडल ऑफ द प्लेट. बॅटच्या मधोमध जेव्हा चेंडू लागतो तेव्हा असं काही चित्र आपल्याला पाहायला मिळतं. दाखवून दिले फलंदाज मंगेशच्या बॅटमध्ये आलेला हा लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क सिक्सर. बिग हिट केलाय. टायमिंग प्रॉपर. मनगडाचा वापर. एफर्ट जबरदस्त. पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर करतोय हवाई सफर. मिड विकेट पलीकडे या डावातील तिसरा षटकार. मैदानाच्या आतमध्ये मंगेश आलाय आणि नंतर त्याने जबरदस्त दिलंय. ज्या प्रकारे बॉलला पाठवतोय मैदानाच्या बाहेर. एफर्ट्स दमदार लावलं होतं. फिल्डरचं मी कौतुक करेन ज्या प्रकारे त्याने एफर्ट्स लावले होते. अप्रतिम एफर्ट्स. धनाजीला आपण तिकडे पाहिलं. प्रयत्नांना मार्क 100. गावाच्या नावाची टी शर्ट जेव्हा एकदा तुम्ही घालता तेव्हा आपसोप मनातूनच ते प्रयत्न निघतात. ती जिद्द येते. ओ हो हो पुन्हा एकदा. हुआ भाई वा. क्या बात है. स्विच इट नाही हा स्वीट इट आहे. बॉलला पाठवलंय थेट कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रिव्हर्सच्या माध्यमातून यापूर्वी षटकार ठोकला होता. आता लगावलाय चौकार. असेल चला संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या टीमला विनंती असेल आपला कॅप्टन पाठवायचा आहे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. अप्रतिम दर्जेदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मुरबाड परिसरातील एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. कोरावले चषक तर दोन्ही टीमचे कॅप्टन येथे या ठिकाणी उपस्थित झालेत. मोस्ट वेलकम. तिसऱ्या मॅचचा आपण टॉस करतोय. धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते. संकल्प प्रतिष्ठान खाटेकर या टीमचा कॉल आहे. छापा असा कॉल
आणि काटा आलाय. यस, टॉस जिंकलाय तो म्हणजे शिरगाव या टीमने. 4 ओव्हरची लढत आहे. डिसिजन काय आहे तर नक्कीच पेंडिंग असेल तर दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. तर वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपल्यासोबत जोडले गेलेत कल्याण डोंबिवलीचा एक अप्रतिम आवाज प्रथमेश ठाकूर यांना धन्यवाद. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिले संपुष्टात आलं तेव्हा 22 होते आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावांची वसुली झालेली आहे. ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहतो, डॉमिनेटिंग अप्रोच आपल्याला पाहायला मिळतो. मंगेश एक हाती दमदार बॅटिंग करतो. 371च्या सरासरीने त्याची बॅटिंग ऑफ साइड. इट्स अ पॉवर पॅक्ट, नो डाउट. फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेट के फिल्डर के मस्तक पर दस्तक देकर मिड विकेट के पार 6 रन. अगदी आपण पाहिलं काल डे फॉर्मॅटमधून रायगड परिसरामध्ये सामना पाहिला. नांदगाव संघासाठी जेव्हा 74चा पाठलाग करायचा होता, मनीष नामक फलंदाजाने एकट्याने 71 कुठल्या होत्या आणि 2 धावांनी तो सामना नांदगावला गमवावा लागला होता. मनीष मला वाटतं झोपलाही नसेल काल, कारण एका बॅट्समनने 71 मारून सामना परास्त होणं हे जिवारी लागू शकतं कोणाच्याही. फक्त मनीषच नाही तर तो केतन म्हात्रे जरी असेल तरी तो रात्रभर झोपणार नाही. 74 5 ओव्हरमध्ये करायच्या त्या एकट्याने 71 केल्या होत्या. पण आणि इथे देखील म्हणून मी उल्लेख केला की मंगेश पण बघा 33 झालेल्या टीमच्या आणि त्यामध्ये एकट्याच्या 32 आहेत आणि एकही सिंगल डबल मंगेशने अजून खेळले नाही आहे. फक्त 4-6चा पाडा पाठ करून आला धानिवलीवरून येताना. शुभेच्छांचा वर्षाव झाला. अगदी तो कामी आला जरूर धानिवली संघाला. बालचंद मामा आमचे एन्जॉय करतात. अजित राणे पुढचा बॉल रिव्हर्स खेळलाय पुन्हा एकदा. 100% श्युअरिटी देतो हा फटका मंगेशला. व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. मंगेशनं आज कमाल केली आहे, धमाल केली या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी करतोय तो देखील. चौका ठोकला. 360च्या सरासरीने धावा बनवतोय. 44चा पाठलाग करायचा. मला वाटतंय 2.5-3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश करतो की काय मंगेश. 37 तर झाल्यात, 7 करायच्या. 13-7. शिरगाव संघ टॉस जिंकून बॅटिंग घेतली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडा मॉनिटर द्या ना डीजे प्लीज. थोडं मॉनिटर दे ना, थोडं 1 पॉइंट दे ना. चेक 1. चौवेचाळीस करायच्यात आता. 6ची गरज आहे. ड्राईव्ह करतोय, गॅप मध्ये खेळलाय. फार सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मध्ये एक्झिक्युशन, चौकार. मंगेश काही थांबायचं नाव घेत नाही आज. अनस्टॉपेबल मंगेश. व्हॉट अ सुपर बॅटिंग. काल नांदगाव संघ परास्त झाला पण आज धानिवली जिंकेल. इकडे मनीषचा संघर्ष अपयशी ठरला पण आज मंगेशचा संघर्ष विजयी ठरेल. 2 धावांची फक्त गरज आहे. ऑन साइडला खेळला फटका आणि सागर राणेला संधी दिली सामना फिनिश करण्याची. इंडिव्हिज्युअल 42 बनवल्या मंगेशने वैयक्तिक. 13 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 323 सरासरी. आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट. शब्द आता डिक्शनरी खोलून बसावे लागेल मला मंगेशसाठी, ज्या प्रकारची त्याने बॅटिंग केली. सामना संपला. 44चा पाठलाग सहज झालेला आहे. सामने ते जिंकलाय तो आदर्श क्रिकेट संघ धानिवलीनं. अभिनंदन. आदर्श क्रिकेट संघ धानिवलीने हार्ड लक म्हणूया. होम ग्राउंडवरती कुठेतरी आता आपण कुठे कमी पडलो या गोष्टीचा विचार करावा लागेल. तो आता सिद्धिविनायक कोरावळेला. सामना एकतर्फा